नमस्कार. व्यवसाय म्हणजे केवळ यंत्रसामग्री नाही, तर व्यवसाय म्हणजे पारदर्शकता, व्यवसाय म्हणजे नाविन्यता आणि व्यवसाय म्हणजे वचनबद्धता. हीच मूल्य प्रत्येक मराठा व्यावसायिकांमध्ये जपतं ते म्हणजे एमईए अर्थात मराठा एंटरप्रेन्योर असोसिएशन. गेल्या अनेक दशकांपासून एमईए मराठा व्यावसायिकांसाठी काम करत आहे. याही वर्षी एमईए एक असा एक्स्पो आयोजित करत आहे ज्यामुळे प्रत्येक मराठा व्यावसायिकाला जागतिक ओळख मिळेल. अर्थातच एमईए इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो. आणि या एक्स्पोचा अभिमानास्पद भाग म्हणजे आपल्यासोबत उपस्थित आहेत हबल स्पेसचे फाउंडर वसंत वरपे साहेब. नमस्कार. नमस्कार साहेब. साहेब, गेल्या कित्येक वर्षांपासून तुम्ही हबल स्पेसेस हा व्यवसाय करत आहात. काय आहे नेमकं हबल स्पेसेस आणि कधीपासून सुरुवात झाली तुमच्या व्यवसायाची? हबल स्पेस हा व्यवसाय आपण 2010 मध्ये ऑफिस फर्निचर मॅन्युफॅक्चरिंग पासून केला. हबल स्पेस मध्ये आपण ऑफिस टेबल, ऑफिस चेअर, पार्टिशन्स आणि स्कूल फर्निचर याचं उत्पादन करतो. आपला उत्पादन कारखाना हा शिंदेवाडी खेड शिवापूर येथे असून येथे आपली स्टेट ऑफ द आर्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे. याच्यामध्ये जी मशिनरी आहे ती पूर्णपणे अद्ययावत आणि इम्पोर्टेड आहे. आपलं बहुतेक सर्व काम हे मशिनरीवर आणि ऑटोमेशनच्या मार्गाने होतं. त्यामुळे उत्कृष्ट दर्जा, उत्कृष्ट गती ही आपली ब्रीदवाक्य म्हणायला काही हरकत नाही. सर, गेल्या 15 वर्षांपासून तुम्ही हा व्यवसाय करत आहात. या व्यवसायामध्ये असे अनेक लोक आहेत जो हा व्यवसाय करतात, तर तुमची अशी काय वेगळेपण आहे तुमचं की लोक तुमच्याकडूनच फर्निचर घेतात किंवा आपल्या ऑफिसमध्ये असं असतं की हबल स्पेसचंच काम असेल, असं वेगळेपण काय आहे तुमच्या व्यवसायाचं? ते बघा, वेगळेपण जर म्हणाल तुम्ही तर सर्वच जण पुण्यातील जे आमचे स्पर्धक असतील सर्वच जण उत्कृष्ट प्रकारचे फर्निचर बनवतात, याच्याबद्दल नो डाऊट. पण आपलं जर वेगळेपण काय असेल तर स्पीड. कारण आपली जी स्टेट ऑफ द आर्ट मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आहे, जिथे आपली उत्कृष्ट दर्जाची जर्मन मेडच्या मशिनरी आहेत किंवा लेझर कटिंग मशीन आहेत, शीट बेंडिंग मशीन आहेत, एज बाइंडिंग मशीन आहेत, या सर्व वेगवेगळ्या मशीन असल्यामुळे जर कुणाला अचानक जर कुणाची गरज असेल की 100-200 लोकांचं सिटिंग आम्हाला 4 ते 8 दिवसात भरून पाहिजे, तर आपली ही क्षमता आहे की आपण 3 ते 4 दिवसात 100 ते 200 लोकांचं वर्क स्टेशन किंवा फर्निचर जे आहे ती बैठक व्यवस्था आपण त्वरित करून देऊ शकतो. ही आपली वैशिष्ट्य आहे. म्हणजे अगदी कमी काळात तुम्ही जास्तीत जास्त वर्क लोकांपर्यंत पोहोचवता. बरोबर. आणि तुमच्या असा कुठला टर्निंग पॉइंट होता तुमच्या आयुष्यातला की जिथे चांगला बदल झाला तुमच्या आयुष्यात किंवा व्यवसायात चांगला बदल झाला असं तुम्हाला वाटतं? हा थोडासा तुम्हाला कदाचित विनोदी उत्तर वाटेल, परंतु 2020 मध्ये जेव्हा कोरोना आला तेव्हा कोरोनाने सर्वच जणांना खूप काही शिकवलं. त्यामध्ये मी खूप काही शिकलो. त्याच्या आधी बऱ्याचशा गोष्टी ह्या माझ्या रॅन्डम चालायच्या, परंतु 2020 नंतर आम्ही खूपच सिस्टमॅटिक किंवा सिस्टम ओरिएंटेड काम करायला लागलो. म्हणजे कंपनीतली वेगवेगळ्या सिस्टीम बसवणे असू, ग्राहकांशी कसा संपर्क ठेवायचा ह्या गोष्टी असू, या सर्व गोष्टींमुळे आमचा गिराईक आणि उत्पादन यामधला ताळमेळ खूप चांगला बसला. आम्हाला फायनान्शियल शिस्त जी म्हणतो आपण ती करोनाने लावली. आम्ही स्वतःहून लावली असं म्हणण्यापेक्षा परिस्थितीनं लावली. बऱ्याचदा माणूस परिस्थितीनं घडतो, त्याप्रमाणे करोनाने आमची परिस्थितीने बरेच बदल घडवले आणि तेव्हापासून आमचा ग्राफ हा वरवर जायला लागला. हा करोनाला मी विशेष आभार मानतो की त्यामुळे आमच्यामध्ये खूपच चांगले बदल झाले. खरं तर कोरोना ही त्यावेळची खूप निगेटिव्ह गोष्ट होती, कारण पॉझिटिव्ह हा शब्द ऐकला की लोकांना धक्का बसायचा. मात्र त्याच निगेटिव्ह गोष्टीमुळे तुमच्या व्यवसायात एक पॉझिटिव्ह बदल झाला. तर आपल्या व्यवसायात प्रत्येकाकडून काही ना काहीतरी पॉझिटिव्ह घडत असतं. तर एमईए सोबत तुम्ही कधीपासून आहात आणि एमईए कडून तुम्हाला काय मिळालं? एमईए मध्ये मी 2016 किंवा 17ला जेव्हा आपलं पहिलं एक्झिबिशन होतं, मार्च मध्ये होतं, तेव्हा मी पहिल्यांदा पार्टिसिपेट केलं आणि मी मेंबरही त्याच दिवशी झालेलो होतो. तेव्हापासून मी बऱ्याचदा एमईएच्या वेगवेगळ्या एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केलं. एक्झिबिशन मध्ये जेव्हा आपण पार्टिसिपेट करतो तेव्हा प्रत्येक वेळेस अपेक्षा ठेवली पाहिजे असं काही नाही. कारण एक्झिबिशन मध्ये मिळालेला एक जनसंपर्क आपला पूर्ण वर्षाचा व्यवसाय तो मिळवून देऊ शकतो. त्यामुळं एक्झिबिशनचा मला नक्कीच फायदा झाला
या व्यतिरिक्त तुम्ही जर म्हणाल MBA मुळे माझा काय फायदा झाला, तर मी सर्वप्रथम हा विचार करतो मी MBA साठी काय करू शकतो. MBA मध्ये अनेक नवीन आंत्रप्रेन्योर येतात, मी त्यांना माझे रेफरन्स देतो, कुणाला काही अडचण असेल तर मदत करतो आणि मला जर कुणाकडून व्यवसाय मिळत असेल तर त्याचं मी स्वागतच करतो. आणि मी बऱ्याच जणांचं म्हणजे आपल्या येथील बहुतेक सर्वच जण हे व्यावसायिक आहेत आणि मी ऑलमोस्ट बहुतेक लोकांचे मी ऑफिसेस मीच बनवलेले आहे, त्याचा मला अभिमान आहे. सर आता होणारा जो MBA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो आहे, सो त्याची कुठली इम्प्रेसिव्ह गोष्ट वाटली की ज्याच्यामुळे तुम्ही तिथे स्टॉल बुक केला? अच्छा, एक्झिबिशन बद्दल जर बोलाल तर स्टॉल मध्ये पार्टिसिपेट करण्याचं सगळ्यात पहिलं कारण आपली जाहिरात होते, आपली पब्लिसिटी होते, लोकांना माहित होतं की आपलं काय प्रोडक्ट आहे. आणि ह्या एक्झिबिशनची यावर्षीची जी टॅगलाईन आहे इंटरनॅशनल, तर त्यामुळे मी खूप इम्प्रेस झालो. आतापर्यंत मी एकच स्टॉल घ्यायचो, परंतु यावर्षी मी 2 स्टॉल घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याची मी चांगली सजावट करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणार आहे. आपल्या येथे आपल्या MBA मेंबरचे खूप चांगले नेटवर्क असल्यामुळे आपण त्यांच्या ज्या ओळखीचे लोक आहेत ते खूप लोक आपलं एक्झिबिशन बघायला येणार आहे. इव्हन मी स्वतःही त्यासाठी खूप प्रयत्न करत आहे की लोक जसे माझ्या स्टॉलवर येतील तसे इतरांच्या स्टॉलवर येतील, इतरांच्या स्टॉलवर येतील ती माझ्या स्टॉलवर येतील. यामुळे आपली सर्वांची व्यवसाय वृद्धी होईल, देशाची विकासात वाढ होईल असं मी अपेक्षा ठेवतो. सर MBA इंटरनॅशनल बिझनेस एक्सपो संदर्भात तुम्ही इतर उद्योजकांना काय आवाहन कराल? आपला मराठा समाज हा पूर्वीपासून व्यापारीच होता, तर आपल्या MBA बद्दल असलेल्या विश्वासामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करेल की एक्सपो मध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा. तसेच आपला स्टॉल क्रमांक E3 आणि E6 आहे, तेथे आपल्या हबल स्पेसच्या स्टॉलवर सर्वांनी आवर्जून यावे, कुटुंबासह यावे. धन्यवाद.